राजधानी दिल्लीत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली असता आतमध्ये जे चित्र होतं ते पाहून हादरले। घरामध्ये फक्त 2 महिला आणि 43 पुरुष होते। पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। रात्रीच्या वेळी अचानक पोलिसांनी धाड टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। नेमकं काय सुरू आहे याची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली होती। पोलिसांनी घटनास्थळावरून काही बेकायदेशीर गोष्टी जप्त केल्या। दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। इथे संध्याकाळ होताच एका घराच्या बाहेर लोकांची गर्दी होण्यास सुरुवात होत होती। जवळपास राहणाऱ्या लोकांनाही इथे नेमकं काय सुरू आहे हे समजत नव्हतं। संशय बळावत असल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली। यानंतर पोलिसांनीही नेमकं काय सुरू आहे याची माहिती मिळवण्यासाठी या घरावर धाड टाकली। घरात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जे चित्र होतं ते पाहून पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला। आतमध्ये सट्टा बाजार सुरू होता। पोलिसांनी यावेळी जुगार रॅकेट चालवत असल्याप्रकरणी 2 महिलांसह 45 लोकांना बेड्या ठोकल्यात। त्यांच्या विरोधात पश्चिम विहार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस उपायुक्त जिमी चिरम यांनी सांगितले की स्थानिक पोलिसांना शुक्रवारी रात्री मुल्तान नगर इथे एका घरात जुगार रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती। माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली। पोलीस निरीक्षक पवन कुमार आणि पोलीस उपनिरीक्षक चंदन पासवान यांच्या नेतृत्वात एक टीम गठीत करण्यात आली होती। त्यांनी घरावर छापा मारून 2 महिलांसह 45 जणांना अटक केली। पोलिसांनी छाप्यात 9,53,495 रुपये रोख, पत्त्याची 18 पाकिटं, 16 फासे, 25 आयताकृती प्लास्टिक टोकन आणि 96 गोल्ड टोकन जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे। पोलीस या प्रकरणी आरोपींकडे चौकशी करत आहेत।